बोले तर मित्रांनो, आपण आता टुवर्ड्स महाडच्या दिशेने आहोत आणि महाडला मेन आकर्षण म्हणजे गंधारपाली लेणी. तुम्ही जर ऐकला असाल. आणि इथे अजून एक मला एक भारी दिसलंय बघा, बैला, सफेद तिकड घाटी बैला. आणि महाडला दुसरं आकर्षण म्हणजे एक म्हणजे गंधारपाली लेणी आणि दुसरं म्हणजे सावित्री नदी. तर आता आपण गंधारपाली लेणीच्या इथे आहोत. हे बघा गंधारपाली लेणी कशा आहे. आणि खूप आता डेव्हलप केलेले आहे तिकडे. म्हणजे स्वच्छता इथून लांबूनच दिसते की किती स्वच्छता ठेवली गेली आहे. खूप सुंदर असं दिसतंय. पायऱ्या पण आता वाटतं इथे हे केल्या. आणि महाड इथून 8 किलोमीटर दाखवत आहे. गंधारपाली लेणी एकदा तरी मस्ट विजिटेड आहेत. आपण बघू, आपल्याला शक्य झालं तर करू. होतं तिकडे खूप प्राचीन आहेत त्या गंधारपाली लेणी. अजून ब्रिज पाठीमागचा उतरायचं आहे, तुम्हाला सहज जाते. मित्रांनो, एवढा भारी आता मुंबई गोवा हायवे झाला आहे ना. खरंच मुंबई गोवाला काय झालं आहे काय माहिती, पण एवढा मस्त झालं आहे ना, सुसट. फक्त आता ते जरा मानगाव आणि वाखणचा जो थोडा पॅच सोडला तर, नाहीतर आपला पुढचा रस्ता तर खूप सुखद झालेला आहे. आता मी कमीत कमी 50-60च्या स्पीडने कंटिन्यू येतो आहे. ठिकठिकाणी पेट्रोल पंप आणि खाण्यापिण्याची सुविधा आणि जागोजागी पोलीसवाल्यांचा बंदोबस्त. आता इथे मी आता व्हिडिओ चालू करायच्या अगोदर पोलीसवाल्यांनी म्हणजे चेकिंग चालू आहे. उगाचच कसं ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि रश ड्रायव्हिंगचे जे शौकीन आहेत त्यांना जरा आळा बसण्यासाठी. आणि हा रस्ता तर खूप अगोदरच बनवून झालेला. जर भविष्यामध्ये जर आपल्याकडे ड्रोनची काहीतरी सुविधा झाली, खूप भारी व्ह्यू आहे हा. सोलापूर 25 किलोमीटर होता मगाशी. जेवढं फास्ट आपल्याला पोचता येईल तेवढं. महाड रायगड किल्ला. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, रायगड किल्ल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, महाडसाठी लेफ्ट घ्यायचं. बघा कसं आहे, जर सिटी आहे ना, सिटीसाठी तुम्हाला लेफ्ट मारून खाली उतरायचं सरळ. आणि जर तुम्हाला सरळ पुढे जायचं आहे तर पुढे. म्हणजे कसं ट्रॅफिक तुम्हाला खाली काय भेटणार नाही, एकदम सुसाट रोड आहे. गाड्या पण खूप कमी होत्या. फक्त आपल्याला मानगावमध्ये थोडी ट्रॅफिकची पण कशी डंपरमुळे जरा ट्रॅफिक होती. नाहीतर एवढा सुसाट रोड आहे ना, खतरनाक. रायगड किल्ल्याला एकदम लेफ्ट आहे पाहिजे. सगळं आता फिरायचे, कामाच्या व्यापातून हळूहळू स्वतःची लाईफ पण जगायची आहे. त्यामुळे फिरणं होतच राहील आता.
आपण आता पोलादपूरला आलेलो आहे. आता बघू 10:42 आलेले आहेत. हा मुंबई गोवा हायवे. तर मित्रांनो आता 9:10 वाजत आले आणि पोलादपूरला पोचलो आहे. हे पोलादपूरला वरती जायला सिटीला कडे रोड आहे. पोलादपूर बस येतो आणि सगळं पुढे जायचं असेल तुम्हाला खेड साईडला, खेड महाड, खेड तुम्हाला पुढे खेडसाठी जायचं असेल तर हा खालून असा बोगद्यातून रस्ता आहे. बघू शकता तुम्ही ब्रिज केलेले. आता कशेडी बोगद्याजवळ हा सरळ रस्ता जो गेला आहे तो कशेडी बोगद्याला जातो आणि राईट आहे तो आपला कशेडीचा घाट आहे तो रस्ता. आपण सध्या तरी आपण सरळच जाणार आहे. अजून आपलं गाव आहे 30 किलोमीटर. तर चला कशेडी बोगदा बघायला. झालेला आहे. आय थिंक मला वाटतं एक सिंगल लेन चालू ठेवलेली आहे. 30ची लिमिट दिली आहे. 30ची लिमिट ठेवली आहे. वन वे. त्या साईडचं काम पण चालू आहे. बाईक रायडर कसे बाईक चालवतात काय आणि
पाहिजे होतं, जे बघायचं होतं ते समोर आहे. बघूया, दोन्ही बोगदे चालू आहेत. ते पण पोलीसवाले होते आणि काय थांबवलं नाही, पण स्लो करायला झालेली गाडी. आणि मी तर सांगतो खरं बोलतोय, आता माहीत. तर मी सांगतो की जर तुम्हाला कधी असे पोलीसवाले भेटले तर बिंदास स्लो करा गाडी. कारण कसं आहे, त्यांच्यासमोर जर तुम्ही पास केलीत तर तुम्हाला साईडला घेणारच आहेत नाव पाहिजे. क्वालिटी पेपर त्याच्याकडे काय कागदपत्र कमी आहेत म्हणून असं तुम्हाला साईडला घेणार त्यापेक्षा. आणि मित्रांनो, दोन्ही बोगदे चालू आहेत. लेटेस्ट अपडेट होता की एकाच बोगद्यामधून, आता माझी बहीण आलेली ती बोलवली एका बोगद्यातून हे करत आहेत, पण हे बघा दोन्ही बोगदे काम वाटतं पूर्ण झालेलं आहे. आणि तर असा बोगदा लाईट लावायला लागली शेवटी. आणि एक साईड घेऊया जरा. खतरनाक भाई, खतरनाक म्हणजे खतरनाक. आयुष्यात पहिल्यांदा कशेडी टनलमध्ये. हो त्याच्यात समोरच ठेवा, इकडे तिकडे बघण्याच्या नादामध्ये तुम्ही हे होतील. आणि थोडं आता पावसाचा दिवस आहेत म्हणून काय होतात त्याला, आता आपल्याकडे हॅझार्ड लाईट नाही आहे तरी पण आपण हे करूया. बघा इथे कोणतरी आहेत गो स्लोली म्हणून त्यांनी हे दाखवलं आहे. जबरदस्त. एवढं वातावरण थंड आहे ना. हे बघा एक्झिट इकडून तिकडून तुम्ही दोन्ही साईडनी हे करू शकता, इकडून तिकडून जाऊ शकता. आणि पैसा वसूल झालेला आहे लाईटीचा पण. जिथे पाहिजे होती तिथे कामाला आली. आपल्याला रात्री निघायचं होतं पण आपण काय रात्री निघू शकलो नाही. सगळेजण एका स्ट्रेट ह्याच्यामधून निघून जात आहेत. हे बघा इथे ते बघू शकता पूर्ण काय बोगदा केला आहे यार, जबरदस्त. खूप पैसा आणि वेळ दोन्ही वाचताय आपला. तर रिस्की होतं खूप कशेडी बोगदात चढणं आणि उतरणं. आता मी या ट्रकच्या पाठीच घेतो आहे. हे रिक्षावाले आता रेग्युलर देशाचे. आणि हॅझार्ड लाईट जर असेल तर मस्त चालू करणं गरजेचं आहे इकडे, कारण विजिबिलिटी 0 आहे. भविष्यात इकडे लाईट्स पण लागू शकतात मध्ये. आता आपण फक्त वाट बघायची आणि खूप स्लोली या, कारण स्लिपरी आहे दिसत आहेत वाटत माझ्या गाडी आहे पण खूप स्लो. मला वाटतं थांबण्यास कोणालाही बंदी असेल, बोगद्यामध्ये कोणी थांबू शकत नाही. आणि असं ऐकण्यात आलेलं की जसं ट्रेनच्या इकडे कसं मध्ये हे जेव्हा व्हेंटिलेशन फॅन पण आहेत आणि इकडे काम पण चालू आहेत काही ना काहीतरी. आणि मित्रांनो एक सांगायचं होतं की काळोखातून जेव्हा आपण बाहेर येतो ना, भरपूर युट्यूबर्स लोकांचं ऐकलं आहे मी, काळोखातून बाहेर येतो तेव्हा जरा ब्लॅकआउट होतो. त्यामुळे एकदम हळूच पाठीपुढे बघून गाडी काढा बाहेर. आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता भाई माझा. कॅमेरात किती कसं बहुतेक मला वाटतं अँगल आपला चुकलेला आहे, तरी पण चालतं आहे, काय विषय नाही. रस्ता बाहेर तर जरा खडबडीत आहे. माझी
आहे का नाही माहिती का जबरदस्त आहे जबरदस्त असा वस्तू कशेडी गाव नाही कशेडी वाडी कशेडी हे करा वाटतं होता वाचला एवढी घाई आहे जाणारा पण त्याला साईड देत नाही बोले नाही बोले चांगल्या बोले